आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळे शहरातील शनीनगर भागात राहणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, तर पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद। बातमी सविस्तर। धुळे शहरातील शनीनगर येथे राहणाऱ्या गणेश पिंटू मोरे या तरुणाचा काल रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर ह्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसात अपघाती मृत्यू झाल्याचा प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तरुणावर हिरे शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले। मात्र गणेश पिंटू मोरे यांच्या आईवडिलांनी आमच्या मुलाचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करत खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पोलीस ठाण्यात गदारोळ केला। यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी संबंधित तरुणाचा अपघात झाला असून प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित प्रकरणासंदर्भात CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू असून पोलिसांचे एक पथक संबंधित प्रकरणात तपास करण्यासाठी रवाना केले असून प्राथमिक अहवालानंतर तरुणाचा अपघात झाला की घातपात ते निष्पन्न होणार असून जोपर्यंत प्राथमिक अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत मयताच्या नातेवाईकांनी शांतता घेऊन संबंधित तरुणाचे अंत्यसंस्कार करावे अशी विनंती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी केली आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। काल साक्री रोडवर एक घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा मयत झालेला आहे आणि त्या मयताच्या बाबतीत प्रथम खबर अपघाताबाबत असा गुन्हा नोंद झालेला आहे। ॲक्सिडेंटचा गुन्हा याच्यात नोंद आहे। त्याच्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा याच्यामध्ये आक्षेप आहे की याच्यात काही घातपाताचा प्रकार वगैरे आहे। याबाबत देखील पोलिसांनी लगेच चौकशी चालू केलेली आहे। परिसरातले CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल या सर्व गोष्टींनंतर याबाबतीत योग्य ती कारवाई करण्यात येईल। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।